उद्धव ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलाय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार, खासदारांच्या मतदारसंघात घेणार मेळावे, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। त्यासाठी उद्धव ठाकरे आज नागपुरात पोहोचणार आहेत। राजकारणात पुढे काय वाढून ठेवलंय माहित नाही, मात्र शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकर यांनी घ्यायला नको होता। आमदार कैलास पाटील यांची भूमिका, उद्धव ठाकरेंचं ओमराजेंवर मुलासारखं प्रेम होतं, आता ते त्यांना मिळणार नसल्याची प्रतिक्रिया। उद्धव साहेबांचं शिवसैनिकांचं त्यांच्यावर होतं तेवढं प्रेम त्यांना परत कधीच मिळणार नाही असं मला वाटतं। बाकीचा निधी मिळेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही माहीत नाही, म्हणजे निधी, बाकीचं विकास कामं ह्या गोष्टी कदाचित मिळतील, पण जो विश्वास, जे प्रेम होतं ते शिवसेनेकडेच होतं, शिवसैनिकांचं प्रेम होतं आणि उद्धव साहेबांचं, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचं प्रेम होतं त्यांच्यावर। मुंबईत आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक होणार। दादरमधल्या सावरकर सभागृहात ही बैठक पार पडणार। या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना BLO आणि SRच्या कामांसोबतच पक्षाच्या रणनीतीवर मार्गदर्शन करतील। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस चौकशीत सिया आणि चेतनचे एकमेकांकडे बोट। सिया म्हणते अखेरचा धक्का चेतनने दिला, तर चेतन म्हणतो अंतिम धक्का सियाने दिला। सिया आणि चेतनकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू। लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येच्या घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन, पुणे ग्रामीण पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याकडूनही घटनास्थळाची पाहणी। 31 मे रोजीच केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता। केतनला ट्रेकिंगच्या बहाण्यानं लोहगडावर नेण्यात आलं होतं, मात्र तेव्हा हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला नाही। 4 जूनला केतनच्या मारण्याचा पुन्हा प्रयत्न झाला, मात्र तोही फसला आणि त्यामुळे तुमसे न हो पाएगा, मैं आता हूं अब मारने, असं चेतन सियाला सांगितल्याची माहिती। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही समोर, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीचा कॅफेमधील सीसीटीव्ही समोर। हत्येच्या 1 दिवस आधी म्हणजे 17 जूनला आरोपी सिया आणि चेतन दोघेही या कॅफेमध्ये भेटले होते। त्याच ठिकाणी त्यांनी केतनच्या हत्येचा कट रचला। मुंबईतील लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणातला आरोपी रोशन सुवर्णाला 5 दिवसांची पोलीस कोठडी। दरवाजा बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून मयंक लोहारची चाकूनं भोसकून केली होती हत्या। माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर करा किंवा त्याला फाशी द्या, मृत्यू झालेल्या मयंक लोहारच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। पुलिस वाले को बोलो इनकाउंटर कर दो, नहीं तो उसको फांसी में लटका दो, पूरी दुनिया देखेगी। इनकाउंटर करते उन्हें फांसी दो, उन्हें मार दो, सरकार से सबको मार। कोल्हापुरात मतिमंद युवतीवर जवळच्याच नातेवाईकाकडून अत्याचार। 21 वर्ष मतिमंद युवतीवर मावशीच्या पतीनंच केला अत्याचार। संजय सुतार असं नराधम काकाचं नाव। गोकुळ शिरगाव पोलिसांनी आरोपी संजय सुतारला केली अटक। भिवंडी तालुक्यातल्या कशळी येथे 7 वर्ष चिमुरडीवर अत्याचार। आरोपीनं खाऊ खाण्यासाठी पैशांचा आमिष दाखवून चिमुरडीला फ्लॅटमध्ये नेऊन केला अत्याचार। पोलिसांनी आरोपीला केली अटक। बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकाऱ्यास 12,000ची लाच घेताना रंगेहात अटक। महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी तुषार राणेवर कारवाई। तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीस क्रांतिज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी घेतली लाच। धाराशिवच्या कळंब शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे आणि पोलिसांची संयुक्त कारवाईत जुगार खेळताना अनेकांना घेतलं ताब्यात। एकूण 59 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त। मुंबईच्या मालवणी परिसरात एक व्यक्ती FSSAI अधिकारी असल्याचं भासून हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांकडून खंडणी उकळत होता। संशय आल्यानंतर स्थानिकांनी त्याची चौकशी केली आणि त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। भंडारा शहरालगतच्या नाल्यात आढळला औषधांचा मोठा साठा। राज्यभरात होत असलेल्या FDAच्या कारवाईमुळे औषधं फेकल्याची शंका। नाल्यात औषधांचा साठा फेकल्यानं जनावरांचं आरोग्य धोक्यात। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात एका कारचा अपघात। कार चालवणाऱ्या तरुणानं मद्यपान केलं असल्याची माहिती। नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरला धडकली। अपघातात तरुण किरकोळ जखमी। अंधेरी पूर्वेतल्या मरोळ MIDC परिसरात भरधाव कार थेट व्यायामशाळेत शिरली। महिला चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं अपघात।
व्यायामशाळेचं आणि कारचं मोठं नुकसान, महिला चालक जखमी, ब्रेक फेल की वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होती याचा तपास सुरू.